आदल्या दिवशीचा उपवास झाला की काहीतरी तोंडाला खमंग असं आंबट गोड तिखट खायचं मन तुमचं पण होतंय ना. मग चला तर अचूक प्रमाणात जाळीदार रसरशीत खमंग ढोकळा करूया. त्यासाठी बाउलमध्ये हळद अर्धा चमचा, साखर 2 चमचा, पाणी 2 चमचे एकत्र करून घ्यायचं. साखर विरघळेपर्यंत मिक्स करायचं. 2 वाटी चाळलेला बेसन म्हणजेच 200 ग्रॅम घालून घ्यायचं. मीठ चवीनुसार घालायचं. अर्धा वाटी दही घालायचं. 1 वाटी पाणी घालून मिश्रण मिक्स करायचं. 2 चमचे तेल घालायचं. पाव चमचा बेकिंग पावडर घालायचं आणि 1 इनोचं पॅकेट घालून मिक्स करायचं. ढोकळ्याच्या मिश्रणामध्ये इनो घातला की ढोकळा चांगला जाळीदार आणि रसरशीत खमंग बनतो. आणि नंतर तेल लावून घेतलेल्या ताटामध्ये त्याला ओतायचे. 10 मिनिटं मध्यम गॅसवर ढोकळ्याला वाफवायचं. ढोकळ्याला वाफवल्यानंतर त्याला चेक करण्यासाठी सुरीने बघायचं. शिजला असेल तर त्याला थंड होण्याकरता ठेवायचं. फोडणीसाठी तडका पॅनमध्ये तेल टाकून मोहरी तडतडली की मिरची टाकायचं, कढीपत्ता टाकायचं, पाणी टाकून चवीनुसार मीठ, साखर आणि लिंबू पिळून त्याचा रस तयार करायचा आणि तो शिजलेल्या ढोकळ्यावर चांगला फोडणी द्यायचा.